नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी। विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी केली घोषणा। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणुकीत किशोर दराडे शिवसेना यांना तपशीलवार मतमोजणी अंती 26,476 मते मिळाली होती। जिंकून येण्यासाठी 31,576 इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा 19व्या वगळणी फेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची 32,309 मतांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आले, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी जाहीर केले। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात शांततेत पार पडली। मतमोजणीसाठी एकूण 30 टेबल ठेवण्यात आले होते। या निवडणुकीत एकूण 64,853 मतदारांनी मतदान केले होते। त्यापैकी 63,151 मते वैध ठरली तर 1,702 मते अवैध ठरली। जिंकून येण्यासाठी 31,576 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता। कोटा निश्चित झाल्यानंतर बाद फेऱ्यांची मतमोजणी सुरू झाली। यामध्ये 19व्या बाद फेरीनंतर श्री संदीप गुडवे पाटील हे बाद झाले असून अंतिम लढत किशोर दराडे व विवेक कोल्हे या 2 उमेदवारांमध्ये झाली। यामध्ये जिंकून येण्यासाठी 31,576 इतक्या मतांचा कोटा निश्चित केला होता। 19व्या फेरी अखेर बाद झालेल्या उमेदवारांची मते पसंती क्रमानुसार संबंधित उमेदवारांना देण्यात आली। श्री दराडे यांनी कोटा पूर्ण करून सर्वाधिक पसंती क्रमाची 5,060 मते मिळवून विजयी झाले। विवेक कोल्हे यांना तिसरी फेरी अखेर 17,393 मते पडली असून सर्वाधिक पसंती क्रमाची 6,072 मते पडली। मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला। आयोगाच्या परवानगीने डॉक्टर गेडाम यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले। यावेळी निवडणूक निरीक्षक विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा, जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सालीमठ, जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल, जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी नंदुरबार मनीषा खत्री, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर आयुक्त निलेश सागर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते। नाही, खरोखर मला खूप आनंद झाला आहे का ह्या मतदारसंघामध्ये रिपीट कोणी आमदार होत नाही। बरेचसे मला लोक म्हणायचे, भाऊ हा इतिहास तुम्ही मोडणार आहात का? एकदा आमदार झालेला माणूस परत ह्या मतदारसंघात कधी आमदार झाला नाही। पण मला एक आत्मविश्वास होता, माझे शिक्षक माझ्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतील, मला आमदार करतील। आणि खरोखर माझ्या शिक्षकांचं इतकं कष्ट आणि इतके प्रयत्न केले आणि त्यांनी खरोखरच मला आमदार केला। त्याच्यामुळे यापुढे मी आमच्या शिक्षकांची सातत्याने सेवा करणार आहात आणि मी त्यांचा सेवक म्हणून 6 वर्ष काम करणार आहात। नाही, किमान कशी केली म्हणजे मी सातत्याने या मतदारसंघात 6 वर्ष प्रामाणिकपणे काम केले। अनेक शिक्षकांचे मी कामं केली। ह्या मतदारसंघात नवीन कल्पना आणलेली मी शिक्षक दरबार, या शिक्षक दरबाराच्या माध्यमातून असंख्य शिक्षकांचे मी कामं केले। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आमच्या शिक्षकांना 1160 कोटी रुपये दिल्यानंतर आमच्या शिक्षक साधारणतः 97 ते 98% पगार, 20% पगार घेता। त्याच्यामुळे मुळात आमचे शिक्षक त्यांच्यावरही खुश होते। दुसरी गोष्ट, डिसेंबर महिन्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, एकनाथ शिंदे साहेबांनी, की तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करू, आणि त्या पद्धतीने 5,500 लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केली। 21,412 लोक राहिले, ती सुद्धा ते लागू करणारे, असा मला आत्मविश्वास आहे आणि ते मी लागू नक्की करून घेणार आहे। असं म्हटलं जातं की मुख्यमंत्र्यांना या निवडणुकीत उतरावं लागलं। मुख्यमंत्री निवडणूक नाही, मुख्यमंत्री सगळ्यांच्या सुखादुखाला, सगळ्यांच्या मदतीला येतात। सेपरेट काय याच्यासाठी उतरायला लागण्याची काही गरज नाही, पण त्यांचा स्वभाव आहे प्रत्येकांना भेटणं, प्रत्येकाशी बोलणं, प्रत्येकांना वेळ देणं। मुख्यमंत्री इतके संयमी मुख्यमंत्री आहे, आमच्या शिक्षकांच्या प्रश्नासाठी 3-3 तास देता। आतापर्यंत महाराष्ट्रात, राज्यात असं कधीही घडलं नाही का आमच्या शिक्षकांसाठी मुख्यमंत्री 3 तास देतात आणि आमचे प्रश्न समजून घेता। ही आमच्या शिक्षण विभागासाठी सगळ्यात मोठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे। महाराष्ट्र बाजा न्यूजसाठी उपसंपादक भैयासाहेब कटारे, देवळाली कॅम्प, नाशिक।